नमस्कार मंडळी, मी रमाकांत मोरे आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आज खूप दिवसानंतर व्हिडिओ येतो आहे, तर आजचा हा व्हिडिओ असणार आहे 7 वंडर्स पार्कचा। अम्युजमेंट पार्क मीरा रोडला आहे तो। तर आम्ही चाललो आहोत तिकडे आयुषीला घेऊन। आम्ही मीटरनी रिक्षा केली आहे, तर रिक्षाचा प्राईस वगैरे कसा काय ते तुम्ही व्हिडिओ शेवटला सांगेन। तर आम्ही तर पोचलो आहोत आता, आणि ह्या आहे आतमधला इंटेरियर, ही एंट्री गेट हे असं आहे, आणि हे राईट साईड तिकीट काउंटर आहे। आणि आता आयुषी इथे सुटली मोकाट। आतमधला भरपूर पेस आहे आतमध्ये, आणि इकडे बघू शकतो मी राईट साईडला इकडे बोटिंग वगैरे करतात, तलाव आहे मोठा तिकडे। आणि स्टार्टिंगला तुम्ही आयुषीने सुरुवात केली आहे खेळायला। म्हणजे प्राईस वगैरे तुम्हाला आहे काहीतरी लहान मुलांची सगळी, तुम्हाला नंतर शेवटला सगळं सांगेन मी, पण तुम्ही व्हिडिओ बघून एन्जॉय करा। एका तिकीट मागे 10 मिनटं मुलांना इथे खेळायला येतात। त्याच्यामध्ये प्रत्येक गेममध्ये इथे काही ना काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यात। एक तिकीट काढायची, 10 मिनटं त्याला फिरवतात वगैरे, खेळवतात वगैरे, सगळं आहे ते। आणि राईड वगैरे आहे ते तुम्हाला सांगतो पुढे व्हिडिओमध्ये। ही बघा मजा करते, जीवाची मजा। लहान मुलांना अजून काय पाहिजे तेच पाहिजे आहे बस, त्यांच्यावर आपण पण खुश, ते पण खुश। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ कसा वाटला तो आवर्जून सांगा। आता आयुषचा हा गेम संपला, आता आम्ही आलो आहोत जरा पुढे आलो थोडा, जरा आयुषीला काय खेळायचं बघूया। मस्त जागा स्पेस आहे, तुम्ही बघू शकता। हे बघा आकाशपाळणा वगैरे सगळं आहे इथे। ते बसायचा प्लॅन केला होता मी, पण मला भीती वाटायला लागली, मी बसलो नाही। तर असो, आपण आलो आयुषीला घेऊन। तर हे बघा इथे हे पण आहे, ते तुम्हाला नंतर दाखवतो। हे आहे बघा, मस्त असं आहे, मजा येत असणार बसल्यावरती। मी काही बसलो नाही आहे, मला भीती वाटते। तर चला आपण पुढे जाऊया, आणि आयुषीला आता कुठला गेम आवडतो बघूया। तर ती आयुषी बोलली मला झोपाळ्यामध्ये बसायचं आहे, झोपाळा आता बघू। आणि हा बघा पाठीमागे आहे इकडे, हा बघा बसली इथे। हे सुरुवात झाली आहे, इथे पण तेच आहे। तिकीट काय आहे ते तुम्हाला शेवटला सांगेन। तर प्रत्येक गेमची वेगवेगळी ॲक्टिव्हिटीचे पैसे असतात वेगवेगळे। इथे पण 10 रुपये 10 रुपये नाही, 10 मिनटं फिरवून दिला, आणि मग ते उतरणार। तर चला ती मजा घेते, आपण त्याला बघून मजा घेऊया। आणि हे आजूबाजूला तुम्ही बघू शकताय, आकाशपाळणा वगैरे आहे मस्तपैकी। संध्याकाळची वेळ झाली आहे, संध्याकाळचं आम्ही आलो आहोत। संध्याकाळी लायटिंग वगैरे झाली, ती पण तुम्हाला दाखवेन कशी दिसते ते। आणि ते 7 वंडर म्हणून ते 7 अजुबे आहेत, ते पण तुम्हाला संध्याकाळी दाखवेन मी। आता आयुषी एरोप्लेनमध्ये बसले, हे बघा एकटीच आहे, कोण नाही, बाकी सगळे खेळून गेलेले आहेत। ते ड्रॅगन राईड पण आहे, ते बघू शकता बाजूला बघा, फिरते एरोप्लेनमध्ये आयुषी। इथे पण 10 मिनटंच ते फिरवणार तिला बरोबर। हे बघा छान, तिला मजा येते, ती खुश आहे एकदम, पैसे सगळे वसूल करून घेते। आणि बाजूला आहे हा आकाशपाळणा, किती मोठा आहे बघा। आणि ही आहे ड्रॅगन राईड, किती गोल गोल फिरते ती, उडते थोडीशी उडते, पण खालती तेव्हा परत गोल राऊंड होते। आकाशपाळणा किती उंच आहे बघा। हे आहे ते बघू शकता तुम्ही, हे जे वरती जाते आहे याला काय बोलतं मला माहिती नाही आहे, नाव कमेंटमध्ये करून नक्की सांगा काय आहे ते। आणि संध्याकाळ झालेली आहे, आता आम्ही ट्रेनमध्ये बसणार आहोत। ट्रेन येईल आता, ट्रेनमध्ये बसून आम्ही 2 राऊंड मारणार। ही बघा ट्रेन आली, आता या ट्रेनमध्ये आम्ही बसणार, 2 राऊंड मारणार मस्त पैकी। चला
ट्रेन आली आहे, तर आपण तिकीट काढलेली आहे. ट्रेनमध्ये बसायचं, नंतर तिकीट दाखवायची TCला आणि मग आपली राईड चालू. ट्रेन आलेली आहे प्लॅटफॉर्मवरती, प्लॅटफॉर्म क्रमांक 1वर आलेली ट्रेन. तर त्यावरून बसलो होतो. आता संध्याकाळी सगळं लाईट वगैरे चालू झालं, लाईटिंग वगैरे. मस्त आपण राईड एन्जॉय करूया. चला. तर आता आपली राईड संपलेली आहे. आता आपण उचलून पेटपूजा करूया काहीतरी. पेटपूजनासाठी आम्ही दहीपुरी घेतलेली आहे, छान असे. आयुष्याने खूप खाल्ली. आणि आता आपण जाऊया 7 वंडर्सच्या इथे, बघूया काय काय आहे इथे. आतमध्ये एंट्री करूया. त्या अगोदर तुम्ही नाव वाचून घ्या, वर्धमान फॅन्टसी म्हणून. छान संध्याकाळची वेळ आहे, लायटिंग वगैरे झाले मस्तपैकी, छान दिसतं एकदम. लायटिंगमध्ये खुलून दिसतं. 7 वंडर्स वर्धमान फॅन्टसी. तर चला आपण सुरुवातीला पाहूया. पहिला काय आहे ताजमहल. याच प्रकारे इथे 7 प्रतिकृती तयार केलेल्या आहेत, म्हणजे उभारल्या आहेत. जसे आयफेल टॉवर आहे, परत ताजमहल आहे, परत कुतुब मिनार आहे. असे काही आहेत 7. तुम्ही बघा. आणि माझ्याकडून का सुचवलं असेल ह्याला काय पिरामिड वगैरे आहे, तर त्यांना काय बोलतात किंवा कुठल्या देशाचे आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय तेही कमेंट करून नक्की सांगा. तर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि हो, नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धी आणि समाधानात जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर चला भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.